काजल काजल. कोण होय गड्या? मला तर यायच्यासारखा आवाज येतो, पण जाऊ दे. ते कायले असन, राकेशजी नसन. ते कायले येते नाही तर मी आता बोलावलं बी नाही. कोणी दुसरं असन बापा, पाहत नाही मी आता त्याच्या इकडे. सरकी निघतो आपण माया रस्त्यानं. काजल काजल. कोण होय गड्या? मागाच लागला बापा काजल काजल करून. पण याला माझं नाव माहीत आहे. विनीत तर नसन, कदाचित असू शकते थो. नाही तर त्यानं कोणाला दुसऱ्याला पाठवलं असन. नाही नाही, आत्ता निघतो मी फोटो एकदम. बस आता नाही पाहा लागेल मला मागं पुढं. काजल किती आवाज देऊन राहिलो तुले काजल. कोण पाहिजे तुम्हाला? काजल मी राकेश. बोलली का बा? अरे तुम्ही हो काय? मला वाटलं की कोण आहे आणि कोण नाही, म्हणून मी काही आवाज देत नव्हते. आणि तुम्ही एकदम हात पकडला माझा. मला किती भीती वाटली, किती भिले मी. काय यार काजल, माझा आवाज पण तू ओळखत नाही का? आता एवढं आपण फोनवर बोलतो, एवढ्या 2-4 वेळा आपण भेटलो तरी पण. खरंच मी ओळखलंच नाही तुमचा आवाज. मला वाटलं की कोण नाही कोण, पण मी तर तुम्हाला बोलावलं नाही. तुम्ही मग इथे कसं काय? म्हणून मला वाटलं की तुम्ही इथं होऊच शकणार नाही, दुसरं कोणी असणार. म्हणून मी आवाज देत नव्हते आणि सरळ निघाले होते मी. सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. काही हरकत नाही, होत राहते. मोठ्या मोठ्या शहरात लहान सहान गोष्टी होत राहते. काही पण बोलता तुम्ही. काही नाही बोलत आहे मी, बरोबरच बोलत आहे. पण तू इकडे कशी काय? काही बाबा आहे का सोबत? बाबा आई कोणी सोबत आहे का? ही एकटीच? मी एकटीच आले. मला काम होतं, मला मेकअपचं सामान वगैरे काही घ्यायचं आहे, म्हणून मी एकटेच आले. आईला पण घरी काम आहे आणि बाबा तर आनंदपूरला गेले आहे पत्रिका वाटायला, तर म्हणून मग मी एकटीच आले. अरे तर मला फोन करून सांगायला पाहिजे होतं ना की मी एकटी आले तर तुम्ही येऊन जा. मी आलो असतो ना सोबतीला. काय मी तुम्हाला त्रास देऊ? तुम्हाला पण कामं असणार ना. अरे मला काही काम नाही, मी कामाचं माझं ड्युटी करणं आणि बस. बाकी उरला दिवस आपलं घुमणं फिरणं. बाबा आहे दादा आहे, करतात. ते बरोबर आहे, पण स्वतः आपणही करू लागाव ना काही ना काही. आता लग्न तुमचं आहे तर करू लागत जा ना, बाबांना दादांना करू लागत जा. असं कसं चालणार का? मला काहीच नाही करायला लागत. करायचं आपण पण करायचं. करतो ना मी कसा तुझ्यासाठी मेकअप घेऊन द्यायला आलो ना. चल कोणता मेकअप, कसा मेकअप घ्यायचा आहे, चल घे बरं तू, मी पैसे देईन. नाही बापा उठ. आतापासून कायले मी तुमच्यापासून पैसे घेऊ? दिले माझ्या बाबांनी पैसे मेकअप घ्यायला. 5,000 रुपये दिले. मी घेते माझं मी. तुम्ही जा ना तुमच्या ड्युटीवर. ड्युटी नाही का तुम्हाला? आहे ड्युटीचं काय घेऊन बसली? तुझ्यासाठी सगळं माफ आहे, सगळं सुट्टी आहे. ड्युटी जाईन ना मी, उद्या जाईन. आता 2ची मला रिसेच पडली आहे म्हणून मी बाहेर निघालो होतो तर तू दिसली. तर आता एवढ्या वेळात चल ना, घेऊन देतो तुला काय लागते ते. नाही काही नाही, काही घ्यायचं नाही मला फक्त मेकअपचंच घ्यायचं होतं आणि ब्लाऊज शिवले का म्हणून ते बघायचं होतं. तर याच्यासाठीच मी आली होती. तर मेकअपचं तर मी घेऊन ठेवलं, दुकानातच आहे. आणि इकडे मशीनीवर गेले होते तर तुम्ही आवाज दिला मागून. बर ठीक आहे, मग फोन करजो. कधी फोन करू मी? आता घरी जाशील तो, घरी गेल्यावर फोन बोलजो फोनवर. बोलले तरी मन नाही भरलं का तुमचं? आता बोलून घ्या ना, किती बोलायचं आहे तर. फोन करायची काय गरज आहे? काम असतात मला घरी, फोनवर बोलत राहू का तुमच्यासोबत? अरे कशी करतं ग काजल, तू कशी करतो? कामं आहे पूर्ण जिंदगीभर कामं पडली आहे. पण हा जो आपला वेळ आहे, एन्जॉय तर करू दे, एन्जॉय करून घे. मग हा वेळ गेल्यावर कधी येणार नाही. जी ही आता आपली टायमिंग आहे लग्न होण्याच्या अगोदरची, फोनवर बोलणं भेटणं वेगळाच अनुभव असतो. हा अनुभव दुबारा आपल्याला डबल अनुभवायला मिळणार नाही. म्हणून म्हणतो आपल्याला मिळालेला टाइम एन्जॉय करून घ्यायचा. मग टाइम निघाल्यावर आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की आम्ही टाइम होता ते एन्जॉय केलं नाही. तो टाइम वापस येणार नाही असं मी म्हणतो. म्हणून एन्जॉय करू दे आणि एन्जॉय कर. बरं ठीक आहे. मी घरी गेल्यानंतर करतो तुम्हाला फोन आणि 3 तास बोलतो तुमच्यासोबत. चल ठीक आहे. मग काही राहिलं काही घ्यायचं राहिलं असेल तर चल माझ्यासोबत, घेऊन दे तुम्ही. नाही आता तर काही नाही घ्यायचं, मी घेतलं. आणि तुमच्यासोबत यायचं आणि तुम्ही घेऊन द्यायचं ते लग्न झाल्यानंतर. मग बघा ना मी काय काय तुम्हाला घेऊन मागते, तर मग घेऊन द्यायचं. हा तसं असं नको म्हणजा की आताच तर घेतलं आता काऊन घेते. मी जेव्हा मागितलं तेव्हा तुम्हाला द्यावंच लागणार. जान दे दूंगा तेरे लिए, क्या बात कर. जे मागशील ते देईन मी तुला. फक्त तू तोंडानं बोलजो का मला हे पाहिजे. छान काजल, तू हसताना खरंच खूप छान दिसतेस. अशी हसत राहा नेहमी असं तुझ्या चेहऱ्यावर हसूच राहिलं पाहिजे, असा मी नेहमी प्रयत्न करणार. काजल खरंच खूप छान दिसते तू हसते तेव्हा. बरं चला ठीक आहे, येते. हा चल सोडून देऊ का? तिथपर्यंत फाट्यापर्यंत देतो ना सोडून. नाही मी जाते. ऑटो लागलेच राहतात ना, एकदम दुकानापर्यंत नेऊन देतात ते ऑटो. जाते मी.
बरं जा मग, चल तिथपर्यंत देतो सोडून तुला, ऑटोपर्यंत चल. चला मग ठीक आहे. काय दाखवू? हेचे साड्या दाखवतो, ह्याच्या दुसऱ्या दाखव ना काही. काही त्या दुकानात काही माल नाही का? नवीन नवीन जुनाच राहते काय? जुनं इकत राहते काय? सडलं चांगलं दाखव, फ्रेश माल दाखव चांगला. फ्रेश आहे बाई माल, फ्रेश आहे. कालच आला माल, ह्या नवीन माल भैया, कालच आला दुकानात आपल्या. फ्रेश आहे एकदम. अर्धा विकला बी, गेला बी अर्धा. तुम्ही घेऊ शकता. लेटेस्ट आहे, लेटेस्ट माल आहे, मस्त आहे एकदम, एक नंबर. साडी घाला अंगावर, तसं वाटणार नाही अंगावर साडी आहे म्हणून. एकदम हलकी, नरम, सॉफ्ट आहे, मस्त. नाही चुतिया नको समजा. हा दुसऱ्या साड्या दाखवा चांगल्या, अशा मस्त, अशा झगमग चांगल्या, अशा पाहिल्या बरोबर मनात भरले पाहिजे अशा साड्या दाखवा. नाही तर हे चाललो आम्ही दुसऱ्या दुकानात जातो. नाही दुकान आहे, घेऊन घे ना हो, घेऊन घे ना. पाय एवढ्या चांगल्या तर साड्या दाखवल्या, कर ना याच्यातून एक दोन पसंत. आता कोणता तुला फ्रेश माल पाहिजे अजून? आता बाई तुम्ही चुप राहा. आणलं ना तुम्ही साड्या घेवाल्यात, मला मामनानं साड्या घेऊ द्या, मामनानच घेतो मी. मला हे रद्दीतल्या साड्या नाही पाहिजे, मला ब्रँडेड पाहिजे. ब्रँडेड साडी पाहिजे मला, तेव्हा तर घेऊन द्या, नाही तर राहू द्या. राकेश कसं रे, हे ब्रँडेड नाही का? या साड्या ब्रँडेड नाही का? तर कोणत्या ब्रँडेड पाहिजे त्या बायकोले? हा घेऊन गेला ललिता, एवढ्या चांगल्या तर साड्या आहे. पाय बरं ते, पाय ते तिकडे ठेवाली पाहिजे, लाल कलरची, किती मस्त आहे. नाही ते काय, कोणता कलर आहे तो काय म्हणते त्याले? हा एक लाल आहे आणि मरून कलरची साडी, किती मस्त आहे ते. तुम्हीच घ्या आणि तुम्हीच घाला, मला नाही पाहिजे हे लाल न मरून. कपडा पहा किती हलका आहे, किती हलकी दिसन ते साडी घालन. तर वाटन का 100 रुपयाची साडी घातली काय रद्दी? मग किती रुपयाची पाहिजे तुले सांग? 100ची आहे का ते? विचार बरं कितीची आहे तर. हो माहिती आहे मला, त्या साडीचा भाव माहित आहे, 700 750 त्याच्यावर तर नसन. नाही का भाऊ, किती रुपयाची ही साडी आहे? मरून लाल कलरची आहे. हो बाई, ते मरून कलरची 800ची आहे, आणि ती लाल कलरची म्हणतात, ती लाल कलरची ती आहे 750ची. घेतला ऐकून घ्या, 750 ना 800. बरं बिंदू तू सांग, तुले पसंत नाही का याच्यातल्या साड्या? तुले ब्रँडेड पाहिजे काय? आता बाई तसं काही नाही, मला तर आली एक पसंत आली मला ह्याच्यातून. कोणती पसंत आली तुले? घे, काढ वर तर काढ, कोणती पसंत आली तर. नसन पसंत आली तर चाल दुसऱ्या हाय पाय मोठ्या शोरूम मध्ये जाऊ. हे वाली आता बाई, हे हिरवी कलरची आहे ना, हे हिरवा पदर आहे, हे आवडली मला एकच. घेऊन घे मग, ते एक घेऊन घे आणि चला तिकडे दुसऱ्या दुकानात. तुले व ललिता, याच्यातल्या एकही साडी पसंत नाही का तुले? नाही, मला एकही साडी पसंत नाही आली. मला 800 750 साड्या पाहिजेच नाही, मला पाहिजे 10,000 रुपयाची साडी बस. बापा रे, नवरी नाही एवढी महागाची साडी नाही घेतली हो ललिता. हा ती नाही 5-5.5 हजाराची वालीच घेतली, आणि तुले 10,000ची पाहिजे? सांभाळणं होईल? हा एवढं मोठं पोट घेऊन एवढी मोठी भारी भरकम साडी घालणं होईल का तुआनं? काहीतरी बोलत राहतं, पैशाचा आठवा, पैसे खर्च कराले. होते आता बाई, होते सगळं होते. वर्क नसलं जास्त साडीवर, हलकीच राहते साडी, किती महाग राहिली तरी होते. मला पाहिजे 10,000ची घेऊन द्या तर घेतो, नाही तर घेतच नाही मी साडी. मी चालली, चला हो चला, चाललो जाऊ आपण, जाऊ द्या. नाही घेवायची मला साडी, एवढी हलकी फुलकी नाही पाहिजे मला. चाल हो बिंदू, तुला कोणती एक पसंत आली काय? ते पसंत करून घेऊन चाल, तू दुसऱ्या दुकानात चाल, अजून 2 घेऊन घे. घेत बसा, किती घेता, 2 घ्या 3 घ्या, घेत बसा, मला पाहिजे नाही साडी. चला हो, बसलेच आहे, चला जाऊ, नाही तर राहा बसून, मी चालली जातो एकटी. ललिता करू नको. जाय मदन, जाय होय तिच्या मागं, जाय. चालली जाईन कुठेही, पागल आहे तो बायको. जाय होय तिच्या मागं, ने तिले घरी. नाही घेऊन दे बापा, जाय 10,000 वाली साडी घेऊन दे, जाय. पैसे दिन मी घरी देऊन देईन तुझे पैसे, जाय घेऊन दे तिले. तुले हो बिंदू, तुले पाहिजे का 10,000ची साडी? तू मांग, ते मागून राहिली तर ते रुसली तर तू रुस, तू काऊन नाही रुसत? काय आत्या बाई, ते कमी डोक्याची आहे, मी थोडी कमी डोक्याची आहे. 10,000ची नेस, नाही तर 5,000ची नेस. आता साडी ते साडी राहते, मी घेतो इथूनच 2-3 करतो पसंत. बरं कर, एक याच्यातून पसंत करून घे, आणि एक भारीतून घेऊन घे जराशी 3-4 हजारावाली, लग्नाच्या दिवशी घालायला. हाय काय रे बा, त्यापाशी आहे चांगल्या साड्या लग्न यावत घालायला, भारी भरकम. जराशी 3-4 हजारापर्यंत दाखव एक साडी चांगली, 2 आहे ना. जशा म्हटल्यात तशा साड्या आहे आपल्यापाशी, फक्त तुम्ही रेंज सांगत जा. आता 4-5 हजारावाली दाखवू का? एकदम टॉप साडी आपल्यापाशी, मस्त लेटेस्ट जे चालून राहिली ते दाखव बरं, चांगल्या साड्या दाखव. थांब ललिता, थांब, जाऊ नको समोर, पडून जाशील, फालतू फाती होईन, आपत होईन, तुलेच भोगा लागन मग. तुम्ही मागं नको येऊ तुम्ही. मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला घरून, मला म्हणाले वाटन तशी मी साडी घेईन, तसं मी सामान घेईन, मी मताना घेईन.
मी पहिलेच सांगितलं होतं. मग तर तुम्ही काय म्हटलं, त्या मतानं घेतो जे घ्यायचं आहे ते म्हटलं होतं ना. आणि इथे येऊन मग आई काय म्हणते, आईच्याच मतानं घेऊ का साडी, मग घ्या म्हणतील तसंच, माया काही नाही काय. कोण म्हणते तुले का आईच्या मनानं घे, तुझ्या मनानं नको घेऊ? घे ना तू, तुझ्या मनानं घे. पण तू एकदम अशी 10,000 न 50,000 म्हणशील तर बजेटमध्ये तर बसलं पाहिजे. तेवढी तर बुद्धीचा वापर कर. काय गलत बोलली मी? एवढं मोठं वावर, शेत, सगळं, एवढी मोठी जायदाद आहे. हा महिन्याचे 1,00,000, 2,00,000, 5,00,000 आपल्या घरात इन्कम येते. ती ग भाऊ तुम्ही आणि बाबा बी पुरे जण सगळे वावरातच राबता करता, आणि 10,000ची साडी नाही घेऊ शकत? काहीतरी घेऊ शकतो, तसं काही नाही. मग आता तू 10,000ची घेशील, वहिनीला 10,000ची घ्यावा लागल, आईला 10,000ची घ्यावा लागल. मग तुमच्या एक साड्या 30,000च्या होऊन जाईल. बाकी तर सामान काय घेशील? आणि लग्नाला पैसे लागून राहिले. काऊन नाही समजत तुला? तुला पाहिजे होती 10,000 रुपयाची साडी तर चुपचाप मले म्हणती, तिथं आई जोड म्हणायची काय गरज होती? मले म्हणती मी सेव्हिंग मधून तुला देऊन दिलो असतो 10,000ची साडी घेऊन. तिथं चुपचाप आईपासून भेटते तेवढी घेऊन घेती. मला तुमच्यापासून पाहिजेच नाही, मला आईपासूनच पाहिजे होती. तुमचं तर वेगळं, तुमच्यापासून तर वेगळी घेईनच, आणि आईपासून बी पाहिजे होती मला तुमच्यावाल्या. अशानं नाही जमत ललिता, अशानं नाही जमत. थोडंसा आपण बी थोडीशी समजदारी दाखवा लागते, बुद्धीचा वापर करायला लागते. हा लय बुद्धी आहे मला, आणि वापर बी करतो मी, बरोबरच वापर करतो मी. तुमच्या वाणी काय माग फिरता, 2,000 न 3,000 सगळे पैशाचे मालिक तर तेच आहे मोठा. मग तुमच्या वाणी काय? मला बरोबर समजते. माय ऐकत जा, मा म्हणण्यानुसार चालत जा तुम्ही. बरं ठीक आहे. आता आईनं म्हटलं ना घेऊन दे म्हणजे साडी, चल घेऊन देतो तुला साडी. आईनं म्हटलं म्हणून तुमच्या पैशानं? नाही, मी घेईन तर आईच्याच पैशानं घेईन, नाही तर मी घेतच नाही. तर देऊन देईन म्हणे आई पैसे, घेऊन दे म्हणे साडी, घेऊन दे म्हणे 10,000ची, आणि मी पैसे देऊन देईन म्हणे. आई देऊन देईन म्हणे पैसे. नाही, ते कामच नाही करत आहे. पैसे देऊन देईन, घेऊन घेईन, देऊन देईन. पैसे तिथूनच काढायचे आहे. ऐकत नाही तू. बरं काय खाशील? चल खाऊ पिऊ घालतो तुले, मग तू दिमाग ठिकाण्यावर येईल. चल बरं काय खाशील? काही नाही, डॉक्टरनं बाहेरचं खायचं मना केला, बाहेरचं नाही खायचं म्हणे. आता घरी चला, नाही तर मग आहे का दुकानातच आहे का? आत्याबाईनं बिंदुताई दुकानात तिथंच आहे का? तिथूनच घेतात का त्या साड्या? माहित नाही म्हणे, मी निघून येऊन गेलो तुझ्या मागं. तिथं आहे का नाही आहे माहित नाही. आई म्हणे जाय म्हणे घेऊन दे तिले साडी 10,000ची, मी पैसे देऊन देईन म्हणे. म्हणून मी आलो तुझ्या मागं. मी बसलोच होतो तिथं. बस आईनं पाठवलं म्हणून आले. बरं मग आता मी जातो ना, मग घरी जा तुम्ही. काऊन अशी वागता ललिता तू? चल तुला घेऊन देतो जे लागते ते. चल बरं चला घेऊन द्या. चांगलीच साडी घेऊ, चांगल्यातून चांगल्या मस्त. आपण एकटं त्याचं घेऊ द्या, आपण इकडे अलग घेऊ. चला बाकीचं नेकलेस घेऊन घेतो मी. हो चल बरं घेऊन देतो तुला जसं पाहिजे तसं. चल.